नमस्कार मंडळी, कशी सगळं मजेत ना. मला एक समजत नाही, हे आमचं तुळशीचं झाड आहे. हे तुळस आहे आमच्या दारात आणि ह्या तुळशीच्या झाडामध्ये आपण बघितलं ते शंखासारखे हे जे काही प्राणी आहेत ते कोणते आहेत मला समजत नाही. जर कोणाला माहिती असेल हे काय आहे तर मला प्लीज सांगा कमेंट करून. आणि हा माझा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याच्यानंतर इथे हे बघा, हे टोमॅटो झाड आहे. टोमॅटो झाडामध्ये पण बघितलं तर ते भरपूर प्रमाणात असे ते आले आहेत. शंख आपण बोलतो, काय असेल ते मला माहिती नाही काय आहे ते. तर भरपूर म्हणजे भरपूर आलेले आहेत. इथे पण आहेत बघा, इथे बघा. ते कसे येतात, कुठून येतात तेच माहिती नाही. त्याच्यानंतर हे एक झाड आहे. आपलं ते झाड गेलेलं आहे कामातून खाण्याचे अर्थ. तर हे आहे गुलाबाचं झाड. तर गुलाबाच्या सगळ्या पानं तोडून टाकल्यात पण त्याच्यात काहीच नाही. पण इथे बघितलं तर तिथेच पण तशा प्रकारचे ते आहे. ते बघा, ते कुठून येतात काय माहिती नाही मला काय आहे ते. जरा कमेंट करून नक्की मला सांगा. नमस्कार मंडळी, कशी सगळं मजेत ना. मला एक समजत नाही, हे आमचं तुळशीचं झाड आहे. हे तुळस आहे आमच्या दारात आणि ह्या तुळशीच्या झाडामध्ये आपण बघितलं ते शंखासारखे हे जे काही प्राणी आहेत ते कोणते आहेत मला समजत नाही. जर कोणाला माहिती असेल हे काय आहे तर मला प्लीज सांगा कमेंट करून. आणि हा माझा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याच्यानंतर इथे हे बघा, हे टोमॅटो झाड आहे. टोमॅटो झाडामध्ये पण बघितलं तर ते भरपूर प्रमाणात असे ते आले आहेत. शंख आपण बोलतो, काय असेल ते मला माहिती नाही काय आहे ते. तर भरपूर म्हणजे भरपूर आलेले आहेत. इथे पण आहेत बघा, इथे बघा. ते कसे येतात, कुठून येतात तेच माहिती नाही. त्याच्यानंतर हे एक झाड आहे. आपलं ते झाड गेलेलं आहे कामातून खाण्याचे अर्थ. तर हे आहे गुलाबाचं झाड. तर गुलाबाच्या सगळ्या पानं तोडून टाकल्यात पण त्याच्यात काहीच नाही. पण इथे बघितलं तर तिथेच पण तशा प्रकारचे ते आहे. ते बघा, ते कुठून येतात काय माहिती नाही मला काय आहे ते. जरा कमेंट करून नक्की मला सांगा.